हा नमस्कार. नमस्कार. हा आपलं नाव आणि गाव सांगा. प्रल्हाद लिंबाजी रिक्षे, अच्छा आसोला, तालुका परभणी, जिल्हा परभणी, अच्छा. जिल्हा परभणी आणि राज्य महाराष्ट्र. महाराष्ट्र. अच्छा. तर तुमच्या समोर हे जे काही प्रोडक्ट दिसत आहे आपल्याकडे RPS 76, ती बॉटल अशी करा सर. ही RPS हां RPS 76 धन्वंतरीचं, त्यानंतर बिजोरीज बीज प्रक्रियासाठी आणि इम्युनोरीज हे प्रोडक्ट तुम्ही कोणत्या पिकात वापरले? हरभरा सर. हरभरा या पिकामध्ये वापरले. अच्छा, कसं कसं वापरलं तुम्ही? सर पहिले या सुरूला पाऊस पडला होता. हा पाऊस पडल्याच्या नंतर हरभरा पूर्ण जाईन असं भीती वाटली. हा मग त्याच्यानंतर मी गणेश सरांचा नंबर काढला. हा गणेश डिके सर यांनी तुम्हाला सांगितलं. हा. अच्छा, व्हॉट्सअप नमस्कार. ग्रुपवर हा सर म्हणले होते ती राहतेच म्हणले, तुम्ही ते हरभरा जाऊ देऊ नका. हा पण तरी मी म्हणलं सर ती जाऊ द्या, पण जी येणार आहे हा ते तरी चांगले आहे, पण ती डबल पेरणी करायची. बरं. मग सर म्हणले ठीक आहे म्हणली, वापरा म्हणली. हा. सरांकडून पहिल्या सुरूला ही बीज प्रतिक्रिया केली आहे, अच्छा, बिजोरी. बिजोरीची. बरोबर. ती लावून हरभरा पेरले. पेरणी केली. पेरल्याच्या नंतर 9व्या दिवसामध्ये उगवण शक्ती जबरदस्त झाली. अच्छा. आणि बहुधा कितव्या दिवशी उगवण होते? 10 ते 12 दिवसाच्या म्हणजे अच्छा, म्हणजे 2-3 दिवस अगोदर 2-3 आपले दिवसानं अगोदरच झाली. हा, उगवण पूर्ण अशी झाली. 100% झाली. अच्छा, वा 100%. 100%. अरे वा. पीक खराबी नाही झाली त्याची. वा वा वा. आणि त्याचं एक दुसरं कारण हं. की हे एक वापरलं RP 176. RPS 76 हे कसं वापरलं? आपली फवारणी सर. फवारणी केली तुम्ही. अच्छा. तर त्याला आपल्याला एका एकर मध्ये हं. हरभरा 11 क्विंटल 98 किलो झाले सर. 11 क्विंटल 98 म्हणजे 12 2 किलो कमी. 2 किलो म्हणजे 12 क्विंटल. हा. बरोबर आणि बाजूचं जे होतं तर हा. जास्तीत जास्त टार्गेट 6 किंवा 5च होतं बरोबर. येईन काढलं. बरं. 2 एकरात येईल. म्हणजे दोन पट फायदा झाला जवळपास, है ना, याचं दुप्पट. 2 एकर मध्ये. अच्छा. हा नमस्कार. हा तुम्ही एकाच दिवशी हे केलं होतं का हरभरा? बरोबर. सोबतच ही प्रयोग बरं. केला. एका एकर मध्ये तुमचं 12 क्विंटल आलं. 11 क्विंटल 98. हा ते 12 समजा. हा 12 म्हणजे तुम्ही म्हणजे शेतकरी कधी खोटं बोलत नाही बघा. नाही, नाही, म्हणजे 2 क्विंटल का असे ना नाही, नाही, कमी ते चालतं. नाही. बरोबर. धन्यवाद सर, म्हणजे एवढं आम्हाला सत्य सांगितलं. नाही. तर तुमचं 11 क्विंटल 98 किलो आपल्या धन्वंतरीचं RPS 76 बिजोरीज इम्युनोरीज याची पण फवारणी तुम्ही केली अमावस्याच्या वेळेस. आमची आणि सिल्कोरीज पण वापरलं होतं तुम्ही पूर्ण ते. हा ओके. DK सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरूपासून वा वा वा. तर शेवटपर्यंत पूर्णच हा वापरलं. म्हणजे तुम्ही हे सगळं वापरून हा. धन्वंतरीची ट्रीटमेंट घेऊन तुम्हाला हरभरा एका एकर मध्ये 11 क्विंटल 98 किलो झाला. हा. आणि तुम्हाला धन्वंतरीचं तुम्ही काही वापरलं नाही तर तुम्हाला किती झालं एक एकर मध्ये? 6 क्विंटल झालाय. बघा म्हणजे जवळपास दुप्पटचा फायदा आहे. बघा येत आहे लक्षात सर्वांच्या, म्हणजे जवळपास दुप्पटचा फायदा ज्यावेळेस भाऊंना झालाय. सर हे रिक्षे आमचे बंधूच आहेत, हे पण होते ना. अच्छा. बघा बरं. येईन विचारलं मला हे कुठून आहे काय हा. म्हणलं, बा, नाही वापरलो मी. हा. मला काय माहित नाही, हा. पण सरांच्या हा मार्गदर्शनाखाली म्हणजे चालू आहे. त्यांनी तुम्हाला विचारलं, बंधूंनी विचारलं की हे काय आहे, पण तुम्हाला वाटलं पहिले वापरून बघावं. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. यांना कसं फसवा, एकदा वापरून बघावं आणि जर चांगला अनुभव आला तर तुम्हाला सांगावं. मग आज सगळ्यांना सांगतोय आपण, आहे ना. हे बाबा 50 एकरचे शेतकरी आहेत, आहे ना. हे बाबा आहेत, यांची पण शेती आहे तिथे जवळ 15 एकर आहेत, सगळ्यांची शेती आहे. बरं. मग आपल्याला सांगा आता, तर तुम्ही आता हे तुम्हाला जसं विश्वास पडला तसं तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्यासाठी काय सांगणार तुम्ही त्यांना? पूर्ण आपण जवळच्या शेतकऱ्याला पूर्ण सांगणार ना, बा जी आहे ती सत्य. बरोबर. तुमची इच्छा असली तर बघा, बरोबर. नाही नका बघू. आता सोयाबीन, आता सोयाबीनचं आपलं पेरणी आता येत्या 10-15 दिवसात होणार आहे. तर त्यावेळेस आपण सर्वांना हेच आवाहन करतोय की बीज प्रक्रियेसाठी आपण बिजोरीज आणि RPS चा वापर करावा आणि आपल्या शेतीचा उद्धार करावा, विकास करावा. आणि बरोबर आहे. हो. आणि प्रत्येक शेतकरी बांधवांचा खूप फायदा झाला पाहिजे. स्वतः शेतकरी हा शेतीचा डॉक्टर झाला पाहिजे. ही प्रामाणिक इच्छा आपल्या धन्वंतरीच्या सर्व मॅनेजमेंटची आहे. आणि खरोखर धन्वंतरीचा हा रिझल्ट पाहून तुम्हाला कसं वाटलं? समाधान वाटलं? नंबर एक काय अच्छा. म्हणजे जो हरभरा तुम्ही उठून फेकून देणार होते की ज्या हा नवीन, पण सर ते पण म्हणले होते मी आणतो हा कव्हरेज मध्ये. हा. म्हणलं सर आता जाऊ द्या, ते बरं. गेलेलंच हा. आहे, पण येणार तरी म्हणलं हिशेबाने यावं. म्हणजे वातावरण त्याला सुटेबल नसताना सुद्धा. पण ते result. हा म्हणजे उशिरा पेरला असेल मग तुम्ही ते, हा. भरपूर उशिरा पेरला असेल. 1.5 महिन्याच्या lead. 1.5 महिना लेट. शेप पेरून बरोबर त्याला आहे. फुलं लागू लागली. कमाल आहे.
म्हणजे ते पोषक वातावरण नसताना सर. थंडी पण कमी झाली असं. काहीच नव्हतं, काहीच नव्हतं. बरोबर असं येईल अशी इच्छा पण नव्हती. मग हा चमत्कारिकच रिझल्ट म्हणावा. मी तर म्हणतो 6 क्विंटल जरी आला असता तरी तुम्ही खुश असते. यायला आलं ना सर. बरोबर आहे. वा वा, खूपच चमत्कार आहे बरं का. मी तेच म्हणणं. खरंच एकदा या धन्वंतरीच्या सर्व आरपीएस आणि या सर्व प्रोडक्टसाठी खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एकदा. खरंच ग्रेट असा रिझल्ट या ठिकाणी दीक्षे भाऊ यांनी आसोला RTO या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये हा रिझल्ट घेतलेला आहे. तर दीक्षे भाऊ तुमचं धन्यवाद. गणेश डिके सर हां तुमचं पण खूप धन्यवाद. हां गणेश डिके सर यांनी फेसबुकच्या मार्फत या ठिकाणी पाठवलं. बस आणि सरांचं आणि आमचं हां आणि काहीच नाही. बरोबर म्हणजे कोणत्याही प्रकारचं नातेवाईक मित्र परिवार नसताना फक्त हां प्रेमाच्या पोटी की बाबा आम्ही तुम्हाला बरोबर 100% result बरोबर. देऊ. आता कसे झाले तुमचे संबंध? आता आता म्हणजे एकदम घनिष्ठ संबंध झाले की नाही? कशामुळं? ह्या प्रोडक्टमुळं. म्हणजे ही ताकद. ओके चालेल. धन्यवाद. तुम्ही आम्हाला या ठिकाणी खूप चांगली माहिती दिली. धन्यवाद. ओके.